नमस्कार मित्रो, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण जे डिस्कशन केलं तर अल्कोहोलच्या प्रिपरेशन, मेथड्स ऑफ प्रिपरेशन, केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज आपण तिथं संपवलेले आहेत. म्हणजे अल्कोहोल हा एक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपला संपलेला आहे. आता त्या चॅप्टरमधला नेक्स्ट कंपाऊंड आपल्याला शिकायचा आहे, ज्याला आपण काय म्हणतोय फिनॉल्स असं म्हटलं जातं. आता फिनॉल्स म्हटल्यानंतर तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत की फिनॉल्समध्ये आणि अरोमॅटिक अल्कोहोल्समध्ये काय फरक असतो हेही आपण लक्षात घेऊ. जसं आपण एक एक्झाम्पल पाहतोय की ज्यावेळेस आपण एखादा बेन्झीन रिंग आहे आणि याला जर आपण एखादा CH2OH ग्रुप जोडलेला असेल आणि दुसरा जो फिनॉल ज्याला आपण म्हणू शकता हा एक कंपाऊंड आपल्याला दिलेला आहे, तर याच्यामध्ये आपण कधी लक्षात ठेवा की हा जो OH ग्रुप असेल तर हा OH ग्रुप या बेन्झिलिक कार्बनला जोडलेला आहे आणि हा बेन्झिलिक कार्बन आयटम हा कोणता असतो, sp3चा असतो. आणि ज्यावेळेस आपण या कंपाऊंड्समध्ये बघतो हा जो कार्बन आयटम असेल तर हा कार्बन आयटम आपल्याला कोणता दिसतो तर sp2चा आपल्याला दिसतो. म्हणजेच याचा अर्थ sp2चा कुठल्या sp2ला आपण म्हणत नाही, पण याच्यामध्ये आपण असं लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस आपल्याला CsP3 हा OH असेल तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणू शकता अल्कोहोलिक OH ग्रुप असं आपण त्याला म्हणतो. आणि ज्यावेळेस आपल्याला sp2 हा OH ग्रुप कार्बनला जर जोडलेला असेल तर त्यावेळेस त्यांना आपण काय म्हणतोय फिनॉलिक. हा फिनॉलिक आपल्याला OH ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो. आता याच्यामध्ये हा तुमचा जो असेल तर ज्यावेळेस OH ग्रुप डायरेक्टली बेन्झीन रिंगला जोडलेला असेल त्यांना आपण फिनॉलिक म्हणू, आणि ज्यावेळेस आपण एखादा OH ग्रुप हा बेन्झीन रिंगच्या साईड चेनला जर जोडलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतोय तर हा अल्कोहोलिक OH ग्रुप असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आता बघा, हे जे अल्कोहोल्स आहेत आणि हे फिनॉल्स आहेत याला आपण काय म्हणतोय फिनॉल. याला आपण म्हणतो बेन्झिल अल्कोहोल. याला आपण काय म्हणू, बेन्झिल अल्कोहोल म्हणतात. आणि हा तुमचा काय झाला फिनॉल. तर दोघातला फरक लक्षात घ्या की OH ग्रुप डायरेक्टली बेन्झीन रिंगला जोडला तर फिनॉल, जर OH ग्रुप हा बेन्झीन रिंगच्या साईड चेनला जोडला असेल तर त्यांना आपण काय म्हणतोय अल्कोहोलिक असं म्हणतात किंवा त्यांना आपण अल्कोहोल असं म्हणतो. त्याचबरोबर याच फिनॉल आणि अल्कोहोलमध्ये जर आपण डिस्टिंग्विश करायचं असेल तर त्यासाठी आपण लक्षात ठेवायचं आहे की एखादी टेस्ट आपण घेतो आणि ती जी टेस्ट असेल तर त्याला आपण काय म्हणतोय ॲडिशन ऑफ द FeCl3, अनहायड्रस FeCl3 आपण त्यांना म्हणतो. आणि अनहायड्रस FeCl3 जर आपण बघितला तर त्यामध्ये आपण काय म्हणतोय इथं आपण लक्षात ठेवायचं आहे की एखादा तुमचा फिनॉल असेल, या फिनॉल आणि याच्यामध्ये जर आपण अनहायड्रस FeCl3 आपण जर ॲड केला तर तुम्हाला व्हायलेट कलर आपल्याला ॲपियर होत असतो. आणि जर एखादा तुमचा हा CH2OH असेल, हा R असेल, तर याच्यामध्ये जर आपण अनहायड्रस FeCl3 आपण जर टाकला तर नो कलर किंवा कलरलेस आपण त्याला म्हणू शकता. हा कलरलेस आपल्याला हा सबस्टन्स आपल्याला मिळत असतो. पण लक्षात ठेवा, याच्यात आणखीन एक अपवाद लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण हा C डबल बॉन्ड C हा तुमचा CH2OH असेल तर अशा वेळेस आपण काय म्हणू शकतो याला आपण काय म्हणणार आहात, यांच्यामध्ये जर आपण अनहायड्रस FeCl3 जर आपण टाकला तर त्यावेळेस मात्र व्हायलेट कलर आपल्याला ॲपियर होत असतो. हे आपण लक्षात ठेवा. इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि तो जो फॅक्टर असेल तर तो फॅक्टर म्हणजेच आपण काय म्हणतोय याला आपण काय करू, हा OH ग्रुप आपण घेतला तर हा तुमचा H असेल, तर हा OH ग्रुप म्हणजे व्हिनिलिक असेल, याला आपण काय म्हणू व्हिनिलिक अल्कोहोल आपण त्याला म्हणतो. त्यावेळेस तुम्हाला काय मिळेल हा कलर तुम्हाला सबस्टन्स आपल्याला बनत असतो. म्हणून आपण अल्कोहोल्स आणि फिनॉल यांच्यामध्ये जर आपल्याला डिस्कशन किंवा डिस्टिंग्विश करायचं असेल तर या दोघांमध्ये डिस्टिंग्विश करताना जर अल्कोहोलिक असेल तर त्यावेळेस FeCl3 पासून आपल्याला कुठल्या प्रकारचा कलर कॉम्प्लेक्स आपल्याला फॉर्मेशन होत नाही. पण ज्यावेळेस आपण अनहायड्रस FeCl3 जर फिनॉलसोबत जर दाखवला तर त्याला त्यांच्यापासून व्हायलेट कलर मिळतो. याला अपवाद लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला एखादा व्हिनिलिक अल्कोहोल असेल तर हा व्हिनिल अल्कोहोल जर असेल तर त्यावेळेस तुम्ही जर FeCl3 सोबत रिॲक्शन केलात तर त्यापासून तुम्हाला काय मिळेल व्हायलेट कलर म्हणजे फिनॉलसारखी रिॲक्शन आपल्याला दाखवली जाईल. हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. यालाच आपण म्हणतो डिस्टिंग्विश बिटवीन द अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. हे आपण डिस्टिंग्विशसाठी आपण उपयोगात आणू शकता. त्यानंतर आपण पुढे पाहणार आहात हे डिस्टिंग्विश किंवा ज्याला आपण म्हणतो टेस्ट.
हे टेस्टसाठी आपण लक्षात ठेवा, हे आपण फार महत्त्वाचं असेल. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारलेला पण आहे. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहात. पहा, फिनॉल म्हटलं की आपण फिनॉलला कधी म्हणू शकता, वेन OH ग्रुप और हायड्रॉक्सी ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड विथ द बेन्झीन रिंग इन दर मॉलिक्यूल, दिस कंपाऊंड्स आर कॉल्ड द फिनॉल्स. मग आपण याच्यावरून आपण काय म्हणतोय पहा, फिनॉल्सला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो, तर त्यासाठी आपण काय म्हणता पहा, तर फिनॉल्स आपण कधी म्हणू शकतो, when hydroxyl groups directly attached with benzene ring in their molecule is called as फिनॉल. त्यांना आपण काय म्हणू शकता, फिनॉल असं म्हटलं जातं. ही त्याची डेफिनेशन असेल. त्याचे एक्झाम्पल आपण जर बघितला तर त्यामध्ये आपण काय सांगतोय पहा, हा तुमचा OH ग्रुप डायरेक्टली बेन्झीन रिंगला जोडलेला आहे, म्हणून आपण याला काय म्हणतोय पहा, फिनॉल असं म्हटलं जातं. आता या फिनॉलचं आपण जर क्लासिफिकेशन बघितलं तर मोनोहायड्रिक फिनॉल, डायहायड्रिक फिनॉल, ट्राहायड्रिक फिनॉल और पॉलिहायड्रिक फिनॉल अशा वेगवेगळ्या प्रकारचे क्लासिफिकेशन तुम्हाला माहीत असावेत. त्यानुसार आपण काय म्हणतोय पहा, हा जो तुमचा फिनॉल असेल तर हा OH ग्रुप असेल आणि हा तुमचा OH ग्रुप असेल, याला आपण आर्थोक्रेसॉल असं म्हणतो. याला काय म्हणू आपण, आर्थोक्रेसॉल हा तुमचा असेल. याच्यामध्ये आपल्याला डायहायड्रिक फिनॉल आपल्याला पाहायला मिळत असतो. तोच जर आपण एखादा OH ग्रुप, हा जर OH ग्रुप आपण, हा OH असेल आणि हा OH असेल, याला आपण काय म्हणतोय पहा, रिसेसनॉल हा तुम्हाला असेल. यालाच आपण मेटा क्रेसॉल म्हणू शकता किंवा त्यांना आपण रिसेसनॉल असं आपण त्यांना म्हणतो. नेक्स्ट आपण जर एक्झाम्पल बघितला तर हा तुमचा जो OH ग्रुप असेल तर पॅरा पोझिशनला येत असेल तर त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणू शकता पहा, तर इट इज कॉल्ड द हायड्रोक्युनोन असं आपण त्यांना म्हणतो किंवा त्याला क्युनॉल असे म्हटलं जातं. तर असे आपल्याला डायहायड्रिक अल्कोहोल्स आपल्याला पाहायला मिळतील, तसेच ट्राहायड्रिक अल्कोहोल्स आपल्याला पाहायला मिळतात पहा. तर हे एक्झाम्पल जे आपण पाहतो तर हे आपण काय म्हणताय पहा, फिनॉल असं म्हटलं जातं. आता हा जो फिनॉल असेल तर या फिनॉलसोबत आपण पुढची जी कन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहात ज्याला आपण म्हणतो पहा, तर हा एक्झाम्पलमध्ये आपण हे इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला माहीत असावं. त्यानंतर थोडक्यात बघा, याच्यामध्ये आपण प्रिपरेशनकडे आपण जातोय पहा. तर प्रिपरेशनमध्ये आपण काय पाहतोय, तर प्रिपरेशनमध्ये आपण डिस्कस करत असताना काय करायचं आहे पहा, प्रिपरेशन फार महत्त्वाचे असतील म्हणून आपण प्रिपरेशन, आता प्रिपरेशनमध्ये पहिल्यांदा आपण जी मेथड आपण उपयोगात आणतो किंवा ज्याला आपण म्हणतो ह्या इंडस्ट्रियल मेथड पण आपण उपयोगात आणता आणि काही आपण लॅबॉरेटरी मेथड पण आपण उपयोगात आणतो. जास्तीत जास्त आपल्या बोर्डाच्या सिलेबसनुसार जर बघितलात तर तुम्हाला इंडस्ट्रियल प्रिपरेशन आपल्याला जास्त दिलेलं आहे आणि नीटचा जर विचार करत असाल तर तुम्हाला काही लॅबॉरेटरी मेथड पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. याचा आपण डिटेलमध्ये आपण डिस्कशन करू पहा. तर पहिल्यांदा आपण जर बघितलात, पहिली जी मेथड असेल फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड, हा बेन्झीन सल्फोनिक ॲसिडपासून आपल्याला काय होतं आहे पहा, तर फिनॉल आपण प्रिपेअर करू शकता. स्टेप वाईज आपण लक्षात घेऊ की पहिल्यांदा आपल्याला बेन्झीन सल्फोनिक ॲसिड हा कसा बनतो हे अगोदर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण असं म्हणू शकता, वेन द एनी बेन्झीन विच रिॲक्ट्स विथ द ओलियमचाच अर्थ आपण असं म्हणू शकता, इट इज द कंबाईंड फॉर्म ऑफ द H2SO4. तो H2SO4चा तो कंबाईंड फॉर्म असतो आणि त्यापासून तुम्हाला बेन्झीन सल्फोनिक ॲसिड असा आपल्याला तयार होत असतो. आणि त्यानुसार आपण काय म्हणताय पहा, हा तुमचा बेन्झीन असेल, या बेन्झीनसोबत आपण काय करतोय, ओलियमची रिॲक्शन करता हा H2SO7, याला आपण ओलियम असं आपण त्याला म्हणू शकता, हा ओलियम असेल. तर हे तुम्हाला फॉर्म्युला पण एक्झाममध्ये बोर्डच्या परीक्षेमध्ये तुम्हाला MCQजमध्ये विचारलेला होता, हे आपल्याला P ब्लॉकमध्ये पण येणार आहे. हा जो ओलियम असेल तर हे कॉम्बिनेशन कुणाचं असेल, तर इट इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 मॉलिक्युल्स ऑफ एनी H2SO4. हे H2SO4चं कॉम्बिनेशन आहे आणि यानुसार तुम्हाला हा जो ग्रुप असेल SO3H ग्रुप विच आर ऑप्टेन फ्रॉम द सल्फ्युरिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिडपासून आपल्याला माहिती आहे हा OH ग्रुप आहे, बरोबर. याच्यानुसार आपण काय म्हणता, हा सल्फोनिक ॲसिड ग्रुप
ग्रुप आहे. या सल्फॉनिक ॲसिड ग्रुपला इथला हायड्रोजन ॲटम आणि हा OH ग्रुप कंबाईन होतो आणि हा SO3H ग्रुप याला जोडला जातो. त्यालाच आपण काय म्हणायचं आहे, बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड असं म्हणतो. म्हणून आपण इथं लिहित असताना हा तुमचा काय बनेल, तर हा SO3H आपण त्याला म्हणतो. यालाच आपण बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड हा तुमचा प्लस H2 आपल्याला मिळतो. राईट. हा बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड कसा बनतो हे कळलं तुम्हाला. नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय मिळतो पहा. देन दिस बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड्स कॅन रिॲक्ट विथ द एनी एक्सेस अमाऊंट ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड अँड फॉर्मेशन ऑफ सोडियम बेन्झीन सल्फोनेट आपल्याला फॉर्मेशन होतो. आणि हा सोडियम बेन्झीन सल्फोनेट जो असेल तर हा तुमचा साल्ट आपल्याला बनतो. साल्ट का बनतो, हा बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड काय असेल, ॲसिड आहे आणि सोडियम हायड्रॉक्साईड काय असेल, तुमचा बेस आहे आणि त्यामुळे तुम्हाला तो साल्ट म्हणजेच न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. म्हणून नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय पाहता, ज्यावेळेस आपण हा बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड घेतो SO3H, याच्यासोबत जर आपण रिॲक्शन कुणाची केला तर हा सोडियम हायड्रॉक्साईड, हा सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्शन केला. सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्शन केल्यानंतर हा हायड्रोजन जो असेल तर तो हायड्रोजन आयटम या OH ग्रुप सोबत जातो, कारण बेस हा OH ग्रुप देतो, ॲसिड हा H पॉझिटिव्ह देतो आणि या सोडियमची अटॅचमेंट कुणासोबत होईल पहा, SO3 सोबत होते आणि तयार होतो तुमचा सोडियम बेन्झीन सल्फोनेट. हा SO3Na आपल्याला बनतो. राईट. याला आपण काय म्हणू पहा, तर सोडियम बेन्झीन सल्फोनेट हा तुमचा साल्ट आपल्याला फॉर्मेशन झाला. But then this benzene sulfonate which again reacts with the another molecules of sodium hydroxide and formation of sodium phenoxide. मग पुन्हा आपल्याला काय मिळू शकतो पहा, सोडियम फिनॉक्साईड आपल्याला बनतो. तो कसा बघा, तर थर्ड स्टेपमध्ये आपण काय पाहतोय, तर हा तुमचा जो असेल याच्यासोबत आपण SO3Na याच्यासोबत आपण रिॲक्शन केला, याच्यासोबत आपण NaOH याच्यासोबत रिॲक्शन आपण करणार. एक्सेसमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, एक्सेसमध्ये आपण सोडियम हायड्रॉक्साईड घेतलात म्हणजेच याच्यातला तुम्हाला आता हा बेस आहे पण हा ॲसिड नाही, हा कोण आहे, तुमचा साल्ट आहे. म्हणून इथं न्यूट्रलायझेशन होणार नाही. तर याच्यामध्ये आपल्याला काय प्रकार पाहायला मिळतो पहा, हा जो तुमचा एखादा सोडियम हायड्रॉक्साईड असेल, इथला सोडियम आणि हा SO3, हा तुमचा जो SO3 असेल आणि हा एक सोडियम म्हणजे Na2SO3 आपल्याला मिळतो आणि Na2SO3 आपल्याला बाहेर पडतो. Na2SO3 आपल्याला बाहेर पडतो पहा. त्यानंतर पहा दुसरा एक मॉलिक्यूल आपण सोडियम हायड्रॉक्साईडचा आपण घेतला, त्यातला जो सोडियम ऑक्साईड असेल तर याला रिप्लेस करून त्या ठिकाणी येतो हा हायड्रोजन आणि इथला OH ग्रुप यांच्यापासून काय मिळेल, वॉटर मॉलिक्यूल आपल्याला मिळतो. म्हणजेच आपल्याला तयार होणारा कंपाऊंड जो असेल तर सोडियम फिनॉक्साईड ONA आणि प्लस हा तुमचा H2 आपल्याला मिळतो. याला आपण सोडियम फिनॉक्साईड असं म्हटलं जातं. ही तिसरी स्टेप कळते तुम्हाला. हे सोडियम फिनॉक्साईड आपल्याला मिळाला आणि सोडियम फिनॉक्साइड्स अंडरगो द हायड्रोलिसिस देन विच कन्वर्ट्स इनटू द फिनॉल. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतो पहा, तर तिसरी जी स्टेप असेल तर स्टेप नंबर 4 आपण पाहता. याच्यामध्ये आपल्याला जो तयार झालेला हा तुमचा सोडियम फिनॉक्साईड असेल, याचं जर आपण ॲसिड हायड्रोलिसिस आपण केला तर हा ॲसिड आणि हा तुमचा वॉटर मॉलिक्यूल असेल, यांच्यासोबत जर रिॲक्शन आपण केला तर ही रिॲक्शन होत असताना आपण काय म्हणतोय पहा, तर हा तयार होणारा फिनॉल आपल्याला बनतो. हा OH ग्रुप आपल्याला मिळतो, यालाच आपण फिनॉल असं म्हटलं जातं. तर याच्यापासून आपण अशा पद्धतीनं 4 स्टेप्स इन्व्हॉल्व करून आपण काय बनवू शकता पहा, तर इट इज द प्रिपरेशन ऑफ फिनॉल. याला आपण एका सिक्वेन्समध्ये पण लिहू शकता. बेन्झीनसोबत ओलियमची रिॲक्शन केला तर काय मिळतो तुम्हाला, सल्फॉनिक ॲसिड. बेन्झीन सल्फॉनिक ॲसिडसोबत जर सोडियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन केला, न्यूट्रलायझेशन होऊन सोडियम बेन्झीन सल्फोनेट तयार होतो आणि त्याच्यासोबत एक्सेस अमाऊंट ऑफ सोडियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन केला तर तुम्हाला सोडियम फिनॉक्साईड मिळतो. सोडियम फिनॉक्साईडचं जर आपण ॲसिड हायड्रोलिसिस आपण केला, H2SO4 प्रेझेन्स घ्या आणि त्यापासून तुम्हाला काय बनतो पहा, फिनॉल आपल्याला बनत असतो. तर या पद्धतीनं आपण हे फिनॉलची ही पहिली मेथड आपण त्या ठिकाणी सांगू शकता. समजते तुम्हाला. तर ह्या सिंपल रिॲक्शन कुठं काय होतं एवढंच लक्षात ठेवा. या मोठ्या मोठ्या रिॲक्शन आहेत असं तुम्ही भासून घेऊ नका. हे सिंपल रिॲक्शन आहेत, याला पुन्हा पुन्हा बघण्याचा प्रयत्न करा, रिवाईज करा, तुम्हाला लक्षात राहील पहा. तर ही पहिली मेथड आपण डिस्कस केली. त्यानंतर पहा नेक्स्ट आपण पुढची रिॲक्शन आपण पाहतो, ज्याला आपण म्हणता फ्रॉम डायझोनियम साल्ट.
तर आता पुढची रिॲक्शन आपण जे पाहिलात तर त्याला आपण डायझोनियम साल्ट असं म्हणतो. फ्रॉम डायझोनियम साल्ट, किंवा यालाच आपण म्हणतो फ्रॉम ॲनिलीन असे आपण त्यांना म्हणू. आता पहा, ही फार सिंपल रिॲक्शन आहे, मी तुम्हाला 11th पण शिकवलेली आहे. पहिल्यांदा आपल्याला ॲनिलीन्स विच अंडरगो द डायझोटायझेशन in presence of sodium nitrites and excess amount of HCl at 0 degree Celsius temperature, formation of benzene diazonium chloride, and then this benzene diazonium chlorides undergo the hydrolysis and formation of phenol. असं आपल्याला एक सिंपल रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. डायझोटायझेशन आपण कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे पहा, की एखादा प्रायमरी अमाइन्स म्हणजे एखादा प्रायमरी अमाइन तो कोणता घेतला आपण, तर हा तुमचा कोण असेल NH2. NH2 असणाऱ्यांना आपण प्रायमरी अमाइन असं म्हणतो. हा तुमचा प्रायमरी अमाइन, याला आपण काय म्हणता, ॲनिलीन असं म्हटलं जातं. या ॲनिलीनसोबत आपण HONO असा आपल्याला मिळतो, याला आपण नायट्रस ॲसिड असं म्हणतो. याला काय म्हणू आपण, नायट्रस ॲसिड असं म्हणतात. आणि हा तुम्हाला मिळतो कुठून पहा, तर याच्यासोबत आपण सोडियम नायट्राइड प्लस एक्सेस अमाऊंट ऑफ HCl ॲट 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, या टेम्परेचरला, याच प्रोसेसला आपण डायझोटायझेशन म्हणतो. याला काय म्हणू आपण, डायझोटायझेशन असं आपण त्या प्रोसेसला म्हणतात. आता डायझोटायझेशन होत असताना आपल्याला काय मिळतो पहा, इथले 2 हायड्रोजन निघून जातात, त्या ठिकाणी नायट्रोजन आयटम आपल्याला येतो आणि इथले 2 हायड्रोजन इथल्या ऑक्सिजनसोबत कंबाईन होतील, वॉटर मॉलिक्यूल बनेल. आणि HCl याच्यासोबत आपण एक्सेस अमाऊंट ऑफ HCl घेतलेला असतो, त्याच्यासोबत मी तुम्हाला इथं HCl पण लिहितोय पहा. याच्यातला हा तुमचा हा तुमचा वॉटर मॉलिक्यूल, दुसरा वॉटर मॉलिक्यूल कोणता असेल पहा, हा दुसरा वॉटर मॉलिक्यूल निघून गेला. राहिला तुमचा नायट्रोजन, हा या नायट्रोजनसोबत कंबाईन होतो आणि त्याच्यासोबत हा Cl निगेटिव्ह आयन्स आपल्याला कंबाईन होतो आणि त्याच कंपाऊंडला आपण काय म्हणतो, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड असं म्हणतात. म्हणजेच आता बघा, आता हा तयार होणारा जो कंपाऊंड असेल तर हा तुमचा N ट्रिपल बॉन्ड N आणि हा तुमचा पॉझिटिव्ह असतो आणि याला आपण Cl आपण निगेटिव्ह जोडलेला असतो आणि यालाच आपण काय म्हणतो, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड, साल्ट म्हणा किंवा क्लोराईड म्हणतो. याच प्रोसेसला आपण काय म्हणायचं आहे, डायझोटायझेशन अँड रिमूव्हिंग द 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. यांच्यापासून आपल्याला 2 वॉटर मॉलिक्यूल आपल्याला बाहेर पडतील पहा. मग हा जो बेन्झीन डायझोनियम क्लोराइड्स, वेन द एनी बेन्झीन रिंग्स आर सबस्टिट्युटेड बाय द azo group, then which can increase the reactivity and they suddenly or easily undergo the hydrolysis and formation of phenol. आणि त्यामुळेच आपण काय म्हणतो, यांच्याकडे एक गुड लिव्हिंग ग्रुप आपल्याला बनलेला असतो. म्हणजेच हा N2Cl, याच्यावर पॉझिटिव्ह हा Cl निगेटिव्ह, मी त्या N ट्रिपल बॉन्ड Nला असं लिहू शकतो. याच्यासोबत आपण वॉटर मॉलिक्यूलची आपण रिॲक्शन करताना एखादा ॲसिड आपण प्रेझेन्स ठेवला, H2SO4 घ्या किंवा HCl घ्या, याच्यामध्ये होतंय काय पहा, हा तुमचा काय असेल, हा N2 रिमूव्ह होतो, N2 गॅस इव्हॉल्व्ह होतो, त्याचबरोबर इथला Cl आणि हा तुमचा हायड्रोजन आयटम कंबाईन होतो आणि या N2Cl ची रिप्लेसमेंट कोणामुळे होते, OH ग्रुपमुळे होते आणि तयार होतो तुम्हाला जो कंपाऊंड, तर तो कंपाऊंड असेल हा OH ग्रुप आणि प्लस हा N2 आणि प्लस हा HCl आपल्याला मिळतो, याला आपण फिनॉल असं म्हणतात. तर अशी एक आपल्याला मेथड कशामध्ये दिलेली आहे पहा, तर ही तुम्हाला बोर्डाला पण आहे आणि NCERTला पण आहे. तर या बेन्झीन डायझोनियम साल्टऐवजी आपण ॲनिलीनपासून एखादा फिनॉल कसा बनतो, त्यासाठी आपण ही एक मेथड आपण बघू शकता पहा. तर हे डायझोटायझेशन कळतं तुम्हाला, त्यापासून फिनॉल कसा बनतो हे मी तुम्हाला तोडून फोडून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट आपण प्रिपरेशन आपण जर बघितलात तर नेक्स्ट प्रिपरेशनमध्ये आपण काय म्हणतोय पहा, तर याच्यानंतर आपल्याला जे प्रिपरेशन येणार आहे तर ते प्रिपरेशन आपल्याला पुढचं प्रिपरेशन आपण पाहतो, ज्याला आपण डिकार्बॉक्सिलेशन ऑफ कुणाचं असेल पहा, तर एखादा सॅलिसिलिक ॲसिडचं. सॅलिसिलिक ॲसिड आपल्याला आठवला पाहिजे, बाय कार्बॉक्सिलेशन ऑफ सॅलिसिलिक
ॲसिड. हा सॅलिसिलिक ॲसिड जो असेल तर सॅलिसिलिक ॲसिडमध्ये आपण काय म्हणतोय पहा, सॅलिसिलिक ॲसिड आपण कोणाला म्हणता, हा तुमचा एक OH ग्रुप असेल, हा OH ग्रुप, आणि इथं ज्यावेळेस आपण COOH आपण घेता याला आपण सॅलिसिलिक ॲसिड असं म्हणतो. या सॅलिसिलिक ॲसिडसोबत जर आपण एखादा NaOH आपण रिॲक्ट केला तर त्यापासून तुम्हाला काय बनतो पहा, पहिल्यांदा आपल्याला बनतो हा OH आणि हा COONA आणि प्लस हा तुमचा H2O बनतो, कारण हा तुमचा ॲसिड आहे आणि हा बेस आहे आणि याचं या ठिकाणी न्यूट्रलायझेशन होईल. आणि न्यूट्रलायझेशन जर होत असेल, न्यूट्रलायझेशन आपण त्याला म्हणू, इथला हायड्रोजन आणि इथला OH ग्रुप आपल्याला कंबाईन होईल आणि सोडियम त्या ठिकाणी येतो, त्यालाच आपण काय म्हणतोय पहा, सोडियम सॅलिसिलेट असं म्हटलं जातं. देन दिस सोडियम सॅलिसिलेट विच अंडरगो द डिकार्बॉक्सिलेशन अँड फॉर्मेशन ऑफ करस्पॉन्डिंग फिनॉल. मग डिकार्बॉक्सिलेशन कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे, रिमूव्हल ऑफ CO2. आणि रिमूव्हल ऑफ CO2 कुठून होणार आहे, तर या सोडियम साल्टपासून होणार आहे. आणि म्हणून आपण सोडियम सॅलिसिलेट कॅन रिॲक्ट्स विथ द एक्सेस अमाऊंट ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन प्रेझन्स ऑफ कॅल्शियम ऑक्साईड फॉर्मेशन ऑफ फिनॉल. यालाच आपण कोलबेज डिकार्बॉक्सिलेशन असंही म्हटलं जातं. मग या कोलबेज डिकार्बॉक्सिलेशननुसार आपण काय म्हणतोय पहा, हा तुमचा जो सॅलिसिलेट असेल हा OH ग्रुप आणि हा तुमचा COONA असेल, यांच्यासोबत आपण रिॲक्शन करत असताना काय रिॲक्शन करणार आहात, तर याच्यासोबत आपण एखादा हायड्रोलिसिस आपण करू. याचा जर आपण हायड्रोलिसिस आपण जर केला तर त्यापासून आपल्याला डिकार्बॉक्सिलेशन होताना किंवा स्ट्रॉंग हिटिंग आपण करतो आणि हा तुमचा कॅल्शियम, इथं तुम्हाला सोडियम हायड्रॉक्साईड आणि त्याचबरोबर कॅल्शियम ऑक्साईड आपण त्याला म्हणतो. याचं नाव पण मी तुम्हाला 11th मध्ये सांगितलं होतं, याला आपण सोडा लाईम असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण, सोडा लाईम असं म्हणतो. आणि हा जो सोडा लाईम असेल तर या सोडा लाईममध्ये आपण स्ट्रॉंग हिटिंग आपण जर केला तर याच्यामधला तुमचा काय होईल पहा, हा CO2 आपल्याला काय मिळतो, रिमूव्ह होतो. आणि CO2 रिमूव्ह होत असताना आपण इथं तुम्हाला कॅल्शियम सोडियम कार्बोनेट पण आपल्याला बनतो. तो कोणता पहा, Na2COOO, म्हणजे त्याला आपण काय म्हणू, तर सोडियम कार्बोनेट. लक्षात येते तुमच्या, हे बघा सोडियम कार्बोनेट कसा बनतो तो तुमच्या लक्षात येईल. Na2CO3 कसा बनतो, हा Na हा Na म्हणजे Na2, हा COO आणि हा O म्हणजे CO3 झाला. Na2CO3 बाहेर पडतो. हा हायड्रोजन जो असेल तर तो या कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाईड करतो आणि तयार होतो तुम्हाला कोण, तर हा फिनॉल आपल्याला बनतो प्लस Na2CO3 आपल्याला बनतो. यालाच आपण डिकार्बॉक्सिलेशन असं म्हणतात. तर अशी एक सिंपल रिॲक्शन आपण पाहतो ज्याला आपण डिकार्बॉक्सिलेशन ऑफ सॅलिसिलिक ॲसिड असं म्हटलं जातं. लक्षात येते, सॅलिसिलिक ॲसिड म्हणू किंवा सोडियम सॅलिसिलेट म्हणू. तर सॅलिसिलिक ॲसिड जर घेतला असाल तर सोडियम हायड्रॉक्साईड तर आपण इथं घेतोय. सोडियम हायड्रॉक्साईड आणि ॲसिड आला म्हणजे त्याची रिॲक्शन न्यूट्रलायझेशन होणार आणि साल्ट बनणार आणि त्या साल्टसोबत पुन्हा सोडियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड याला आपण लाईम म्हणतो आणि हे डिकार्बॉक्सिलेटिंग एजंट असतो आणि त्यापासून तुम्हाला सोडियम कार्बोनेट हा CO2 रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला बाहेर पडतो आणि यालाच आपण CO2 कॅन रिमूव्ह इन द फॉर्म ऑफ सोडियम कार्बोनेट आणि त्यापासून तुम्हाला काय बनतो पहा, फिनॉल बनतो. एक अशी सिंपल रिॲक्शन आपण त्या ठिकाणी सांगू शकता. तर हे डिकार्बॉक्सिलेशन थर्ड रिॲक्शन आपल्याला कळली. त्यानंतर पहा पुढं आपण नेक्स्ट आपण रिॲक्शन आपण पाहत असताना आपण काय म्हणतोय पहा, फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. आता इथं आपल्याला पुढची जी रिॲक्शन असेल तर ऑक्सिडेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट फॉलोड बाय द हायड्रोलिसिस. याच्यामध्ये आपल्याला फिनॉल फॉर्मेशन होतो म्हणून आपण फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. तर ग्रिग्नार्ड रिएजंट आपण इथं घेताना कोणता घ्यायचा, फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, तरच आपल्याला काय मिळेल, फिनॉल फॉर्मेशन होईल. म्हणून आपण काय म्हणतोय पहा, इथं तुम्हाला काय असतो, हा तुमचा हा MgBr आपण घेतलात, याला आपण फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड असं म्हणतो. हा तुमचा ग्रिग्नार्ड रिएजंट असतो. याच्यासोबत जर आपण ऑक्सिडेशन आपण केला म्हणजेच याला आपण हाफ O2 आपण घेतलात म्हणजेच रिॲक्शन ऑर हीटेड इन प्रेझन्स ऑफ एअरच्या प्रेझन्समध्ये आपण जर याला हीट केलात तर त्यापासून आपल्याला काय बनतो पहा, तर हा तुमचा तयार होणारा मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स OMgBr आपल्याला बनतो. हा तुमचा मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स जो असेल तर विच अंडरगो द ॲसिड हायड्रोलिसिस. याचं जर आपण ॲसिड हायड्रोलिसिस आपण केलात HOH इन प्रेझन्स ऑफ ॲसिड ज्याला आपण HCl किंवा H2SO4 म्हणतो, त्यावेळेस आपल्याला काय मिळेल, हा तुमचा MgBr आणि इथला OH ग्रुप आपल्याला कंबाईन होईल. राईट. मग इथं तुम्हाला काय होईल, याची रिप्लेसमेंट इथल्या हायड्रोजनने होईल आणि बनतो काय तुम्हाला, तर हा तुमचा फिनॉल आपल्याला फॉर्मेशन होतो. हा OH आणि प्लस हा MgBr आणि हा
OH, याला आपण म्हणू फिनॉल. अशा पद्धतीनं आपण फिनॉलपासून आपल्याला काय ग्रिग्नाडिजनपासून आपल्याला काय बनू शकतो तर फिनॉल आपल्याला फॉर्मेशन होऊ शकतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. लक्षात येते तुमच्या? नेक्स्ट बघा, पुढची जर मेथड आपण बघितला तर ज्याला आपण म्हणू शकता, ज्याला क्युमिन असं म्हणतात. ही रिॲक्शन बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये तुम्हाला विचारलेली आहे. त्यासाठी क्युमिन आपल्याला कसा बनतो, त्याचनंतर क्युमिनचं आपण ऑक्सिडेशन कसं करता आणि त्यापासून तुम्हाला फिनॉल कसा बनतो, ती नेक्स्ट रिॲक्शन आपण पाहणार आहोत. नेक्स्ट रिॲक्शन असेल तर ज्याला आपण म्हणतो फ्रॉम क्युमिन. तर नेक्स्ट रिॲक्शन आपण जर बघितला तर ते क्युमिन सोबत आपण रिॲक्शन कशी करतो. आता पहा, फ्रॉम क्युमिन ही फिफ्थ असेल. फ्रॉम क्युमिन, क्युमिनलाच आयसोप्रोपिल बेन्झीन असे आपण त्याला म्हणतात. तर आता तो कंपाऊंड कसा बनतो त्यासाठी लक्षात घेऊ. हा तुमचा बेन्झीन आहे. या बेन्झीनसोबत जर आपण एखाद्या प्रोपीनची रिॲक्शन करत असाल, हा CH2 इन प्रेझन्स ऑफ H3PO4, हा तुमचा कॅटॅलिस्ट म्हणून आपल्याला काम करतो. आणि त्यावेळेस आपल्याला काय बनेल तर याच्यामध्ये ॲडिशन रिॲक्शन आपल्याला होते. या फिनिल ग्रुपसोबत हा तुमचा CH, हा CH3 आणि हा तुमचा CH3 आपल्याला बनतो. काय झाला ज्यावेळेस त्याला इथे यायचा आहे, हा हायड्रोजन आयटम कुठं जातो तर या कार्बनला जातो आणि कार्बन आयटम कुठं येतो तर या कार्बनला येतो आणि त्यापासून तुम्हाला बनतो हा आयसोप्रोपिल बेन्झीन आणि यालाच आपण क्युमिन असं म्हणतो. याला आपण काय म्हणू, आयसोप्रोपिल बेन्झीन आणि यालाच आपण काय म्हणता क्युमिन असं म्हटलं जातं. तर हा तुमचा क्युमिन असेल. मग आता वेन दिस क्युमिन कॅन हीटेड इन प्रेझन्स ऑफ एअर, याला जर आपण स्ट्रॉंग हीटिंग आपण जर केलात तर त्यांच्यापासून तुम्हाला क्युमिन परऑक्साईड आपल्याला फॉर्मेशन होतो. म्हणजेच आपल्याला पुढची जी स्टेप असेल तर त्या स्टेपमध्ये आपण काय पाहताय हा तुमचा काय असेल हा CH, हा तुमचा CH3 आणि हा CH3 असेल. याला आपण आयसोप्रोपिल बेन्झीन म्हणतो, याला आपण क्युमिन म्हणू, क्युमिन. आणि या क्युमिनसोबत आपण रिॲक्शन करताना एअर प्रेझेन्स असताना हा तुमचा एअर प्रेझेन्स आपण घेतलात आणि याला आपण काय केलं 350 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपण दिलात. तर त्यावेळेस आपल्याला काय मिळू शकतो याच्यामध्ये ऑक्सिजन आयटम ॲड होतो. ॲड कुठं होणार आहे हे नीट लक्षात घ्या. या टर्शरी कार्बन आणि हायड्रोजन यांच्यामध्येच आपल्याला ॲडिशन ऑफ ऑक्सिजन आयटम आपल्याला होईल आणि त्यापासून तुम्हाला परऑक्साईड बनतो. परऑक्साईड कसा बनतो तुम्हाला परऑक्साईड लिंकेज माहिती आहे, OOH आणि हा तुमचा CH3 आणि हा तुमचा CH3 असेल. लक्षात येते? तर याला आपण काय म्हणायचं आहे तर हा तुमचा क्युमिन परऑक्साईड आपल्याला बनतो. याला काय म्हणू आपण, क्युमिन परऑक्साईड. हा क्युमिन परऑक्साईड बनतो. देन दिस क्युमिन परऑक्साईड विच आर हीटेड विच डिकम्पोज इंटू द फिनॉल्स अँड ॲसिटोन. मग आपल्याला काय मिळतो तर ही जी रिॲक्शन असेल तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे हा तुमचा क्युमिन जर बघितलात तर क्युमिन परऑक्साईड हा तुमचा इथं असेल. याच्यासोबत आपण डिकम्पोजिशन करतोय. डिकम्पोजिशन आपण स्ट्रॉंग हीटिंग आपण ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय होईल तर हा तुमचा काय असेल, हा इथला बॉन्ड आपल्याला ब्रेक होतो आणि इथले इलेक्ट्रॉन आपल्याला कुठं जातील याच्याकडे जातील आणि तयार होतो तुम्हाला काय तर हा फिनॉल आपल्याला बनतो. हा OH ग्रुप आणि प्लस हा तुमचा CH3, हा C डबल बॉन्ड O आणि हा CH3, याला आपण फिनॉल म्हणू. तर या पद्धतीने आपल्याला फिनॉल्स आपल्याला फॉर्मेशन होत असतात. लक्षात येते? तर या पद्धतीने आपण काय म्हणू शकता, प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स फ्रॉम द क्युमिन असे आपण त्यांना म्हणू शकता. लक्षात येते? तर अशा ह्या कमर्शियल मेथड्स आहेत. म्हणजे कमर्शियली आपण जर प्रिपेअर एखादा फिनॉल जर करायचा असेल तर या पद्धतीनं आपण काय करू शकतो, कमर्शियली फिनॉल्स आपण प्रिपेअर करू शकता. नेक्स्ट आपण काही तुम्हाला ॲडिशनल रिॲक्शन तुम्हाला माहीत असाव्यात, त्या ॲडिशनल रिॲक्शन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय तर नेक्स्ट आपण लॅबॉरेटरीमध्ये जर आपल्याला प्रिपेअर करायचं असेल तर त्यासाठी आपण कोणत्या कोणत्या रिॲक्शन आपण उपयोगात आणतो ते आपण लक्षात घेऊ. जर आपण एखादा आर्थोक्लोरोफिनॉल आपण घेतला, हा तुमचा कोण असेल, आर्थोक्लोरोफिनॉल. यांच्यासोबत जर आपण रेनी निकेल, हा निकेल असेल, याला आपण रेनी
निकेल असं आपण त्याला म्हणू. याला जर आपण हीटिंग आपण केला तर तुम्हाला कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन होतं आणि त्यामुळे इथला Cl रिप्लेस होऊन त्या ठिकाणी हायड्रोजन आयटम येतो आणि तयार होतो तुम्हाला हा फिनॉल, हा OH आणि प्लस हा तुमचा HCl आपल्याला मिळतो. हा हायड्रोजन गॅस असतो. हायड्रोजन गॅस जवळचा एक हायड्रोजन याच्यासोबत जाईल आणि हा हायड्रोजन आयटम इथे येतो. त्यापासून तुम्हाला काय बनेल हा फिनॉल आपल्याला फॉर्मेशन होत असतो. असं आपण लक्षात ठेवा. लक्षात राहील. हा तुमचा फिनॉल प्रिपेअर करण्यासाठी ही एक मेथड आपण उपयोगात आणू शकतो. नेक्स्ट आपण जर पुढे बघितलात तर ज्यामध्ये आपण काय म्हणतोय, एखादा बेन्झिन आहे आणि बेन्झिनसोबत हा बेन्झिन असेल, याला जर आपण V2O5 याच्यामध्ये स्ट्रॉंग हीटिंग आपण जर केलात तर त्यापासून आपल्याला काय बनू शकतो फिनॉल आपल्याला बनू शकतो. लक्षात येते. हा तुमचा OH, याला आपण काय म्हणू फिनॉल. तर व्हॅनॅडियम पेंटॉक्साईड हा जर कॅटॅलिस्ट आपण उपयोगात आणलात तर इट इज ॲक्ट ॲज ऑक्सिडायझिंग एजंट आणि याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर तुम्हाला काय बनू शकतो फिनॉल आपल्याला बनू शकतो. अशी एक मेथड आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा नेक्स्ट आपण पुढे पाहता, जर आपण एखादा ॲनिसोल घेतला, ॲनिसोल म्हणजेच हा अरोमॅटिक इथर आपल्याला पाहायला मिळतो. यालाच आपण ॲनिसोल असं म्हणतात. आणि या ॲनिसोल आणि याच्यासोबत आपण जर एखादा HIची आपण रिॲक्शन केला तर HIची रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल तर इथला बॉन्ड आपल्याला ब्रेक होतो, बरोबर आहे. आणि हा CH3I तयार होतो आणि हा हायड्रोजन आयटम ऑक्सिजनला जोडला जातो आणि तयार होतो तुम्हाला हा OH आणि प्लस हा CH3I आपल्याला बनतो. यालाच आपण काय म्हणू फिनॉल्स असं आपण त्यांना म्हणू शकता. लक्षात राहील. तर हे फिनॉल्सची आपल्याला अशी एक रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. तर आता ह्या ज्या रिॲक्शन आहेत तर ह्या तुम्हाला ॲडिशनल रिॲक्शन आपण त्याच्यामध्ये आपण पाहतो, ज्याच्यामध्ये एखादा ॲसिटोफिनोन असेल, ज्याच्यामध्ये आपण काय पाहतो, पुढची जी रिॲक्शन आपण बघू ज्याला आपण हा ॲसिटोफिनोन, हा तुमचा OC⸻O हा CH3, याला आपण ॲसिटोफिनोन. तर याच्यासोबत जर आपण ॲसिड हायड्रोलिसिस केला म्हणजे वॉटर मॉलिक्यूलसोबत रिॲक्शन आपण केला आणि इन प्रेझन्स काय असेल तुमचा ॲसिड असेल, बरोबर आहे. ॲसिड प्रेझन्स असेल तर तुम्हाला काय बनेल हा तुमचा जो असेल तर हा तुमचा OH ग्रुप म्हणजेच हा तुमचा OH ग्रुप हा कार्बॉक्सिलिक ॲसिड प्रेझन्स आपल्याला तयार होतो आणि हा हायड्रोजन आयटम याला जोडला जातो. तयार होणारा जो कंपाऊंड असेल तर याला आपण काय म्हणू फिनॉल आणि प्लस हा तुमचा CH3COOH. आणि इथं आपण साधारणतः पिरिडीन हा तुमचा बेस हा कॅटॅलिस्ट म्हणून आपण उपयोगात आणू शकता. अशा पद्धतीनं आपण या ॲसिटोफिनोनपासून पण आपण काय बनवू शकतो तर फिनॉल आपण प्रिपेअर करू शकता. ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहात ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो तर अशा ह्या रिॲक्शन जे असतील तर एक इंडस्ट्रियल रिॲक्शन आपल्याला एक राहिलेली आहे ज्याच्यामध्ये आपण काय सांगता रास्टिक प्रोसेस आपण त्याला म्हणतो. बेन्झिन आणि त्याच्यासोबत आपण काय करतो कॉपर सल्फेट, हा बेन्झिन आहे आणि त्यासोबत आपण HCl आपण घेतलात आणि हा O2 आपण घेतलात. याच्यासोबत आपण क्युप्रस क्लोराईड आणि हा FeCl3 आणि हा 350 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आपण जर हीट केला तर यांच्यापासून आपल्याला काय बनू शकतो तर हा फिनॉल आपल्याला बनतो. यालाच आपण काय म्हणतोय रास्टिक प्रोसेस. ही पण आपण एक रिॲक्शन आपण त्या ठिकाणी उपयोगात आणतो. तर ह्या ओव्हरऑल जे असतील एवढ्या ह्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स आपण पाहतो. तर हे फिनॉलचं प्रिपरेशन आपण बघितलात. हे प्रिपरेशन आपल्याला एवढ्या माहिती असावी. तर केमिकल प्रॉपर्टी आपण फिनॉलच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करू. धन्यवाद.